नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तते. हे बघा, आम्ही तुळजापूरला आलेलो आहे दर्शनाला. किती वाजलेले आहे? रात्रीचे 3 वाजलेले आहे. 3 वाजता आम्ही 2 वाजता आम्ही पोचलो. 3 वाजता आमचे दर्शन पण झाले. किती छान मंदिर दिसतंय रात्रीचं बघा. मंदिराच्या कळशाचं दर्शन आणि अंधार, बाकीचं सगळीकडे अंधारच अंधार आहे. आणि 3ला आमचे इतके छान दर्शन झाले की बस, एकदा सोडून नाही 2दा दर्शन झाले. आणि मी तर इतकी खुश आहे की सांगूच शकत नाही. इतके छान दर्शन झाले, मोकळे पण, आणि देवीला असे डोळे भरून पाहता आले. कारण आम्ही वर्षातून एकदाच आमच्या कुलदेवीला जातो. तुम्ही पण जात असाल ना तुळजापूरला? तर बघा, किती मोकळं आणि किती छान असं दर्शन झालेलं आहे. गजरे तर इतके छान, एकदम असे टवटवीत गजरे भेटले होते आम्हाला. गजरे तर तसेच असतात तिथं, खूप छान गजरे असतात. आणि मेन म्हणजे दर्शन इतके छान झाले की बस, एका तासात आम्ही 2दा दर्शन घेतले. माझ्या तर तिन्ही पण इच्छा पूर्ण झाल्या. व्यवस्थित असे 11 दंडवंत झाले, 11 प्रदक्षिणा झाल्या आणि 2 वेळेस दर्शन झाले की विचारू नका. किती, हे बा, देवीच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन किती मोकळं आहे बघा, किती छान आहे. हे खाली आपण मंदिराच्या पायऱ्या उतरल्याबरोबर हे पहिलं दर्शन. इथे तेल वाहतात बघा. इथे शिदा आणि तेल, शिदा पण देते आणि तेल पण वाहते इथे ह्या ठिकाणी. आणि आपल्याला इथंच देवी पाहायला भेटेल, कारण तिथे प्रयत्न केला पण नाही. त्यांचं सगळं लक्ष आपल्याकडं असतं, त्यामुळे तिथे शूट करता येत नाही आपल्याला. बघा किती छान वाटतं इथे, किती मोकळा परिसर आहे. सगळीकडून ग्रीन टाकलेला आहे. उन्हाचा इतका खूप त्रास, म्हणजे खूपच ऊन आहे तिथे. खूप मोठे मोठे झाडे आहेत, पण नाही तिथं, म्हणजे सगळीकडं असं ग्रीन टाकलेलं आहे. मी तर जाम खुश आहे, कारण माझं खूप छान दर्शन झालेलं आहे. बघा किती छान असं दर्शन पण झालं. रात्रीचे 3ला फायनली आमचं भारी एकदम दर्शन झालं सगळ्यांचं. ते पण खूप छान असं, खूप आनंदी आहे मी. हा पाळणा आहे तिथं, आणि कोण काय नवस बोलतं ते कोण काय बोलतं असं. तर बघा, हे शूट करताना थोडं आडवं उभं झालं, त्यामुळे हे पाठीमागचे छोटे छोटे मंदिर आहे. अजून तिथे खाली बांधकाम थोडं थोडं चालू आहे, त्याच्यामुळं हे परड्या ठेवलेल्या आहे. खंडोबारायाने नरसिंह आणि हे खंडोबाराया. बघा किती छान असे प्रसन्न, एकदम असं प्रसन्न वाटत होतं की बस, कधी असं दर्शन आमचं, अजून आम्ही प्रत्येक वर्षाला जातो पण असं दर्शन कधीच झालं नाही. आणि असं आम्ही रात्रीचे 6ला निघलो इथून, संध्याकाळी 6ला निघलो. फायनली 1ला पोचलो. लगेच आंघोळी केल्या आणि निघालो. हे बघा, इथे तो चिंतामणी गोटा आहे. इथे म्हणतात ते की डाव्या बाजूला फिरला तर निगेटिव्ह आणि उजव्या बाजूला फिरला तर पॉझिटिव्ह, असे आपले 10 रुपये देऊन इथं त्यावर हात ठेवला की तो गोटा बराबर फिरतो.
आम्ही नाही अजून प्रयत्न असं केला की, पण भरपूर लोकांची गर्दी असते इथे, नंबर लागतात आणि ते त्यांचे काही कामं अडकलेले असले की ते त्यावर विचारतात. इथे हे साड्या बघा ती किती छान साडी आपल्याला पिसामध्ये बांधून देतात, ना पिशवी ना काही. आम्ही दरवर्षी एक साडी घेतोच. मी अजून साड्या हे कलर बघत होते, बघा खूप छान छान कलर साड्यांचे. किती अंधार आहे बघा तुम्ही. आणि 2 तास आम्ही असे मस्त बसून इथं घालवले की वाटलं सुद्धा नाही, इतकं निवांत बसलो दर्शन झाल्यावर. असं एकदम प्रसन्न असं वाटलं आणि मस्त असं की देवीनं जसं आपल्याला गप्पा मारायलाच बोलवलं असं झालं होतं. आणि 3 वेळेस आम्ही, ह्यावेळेस काय झालं नाही माहिती, पण 3 वेळेस आम्ही निघलो आणि 3 वेळेस आमचं कॅन्सल झालं. म्हणून मी म्हटलं आता हुकलं, आता आपलं ह्या वर्षीची खेटी चुकली. पण नाही, फायनली आम्ही शेवटच्या दिवशी संध्याकाळी निघालो आणि बरोबर 1ला पोहोचलो आणि आमचे रात्रीचे 3ला दर्शन झाले. बघा दर्शन घेऊन कसे निवांत बसलेलो आहे आम्ही. पोरं कशी उड्या मारतायत, खेळतायत आमचे. एकदम असं छान. इथं पहिले असं पायऱ्या होत्या, आता त्या पाडल्या. आता तिथे नवीन पायऱ्या बनवायच्या असतील. इथं हे गोंधळाचं नाही, पूजा वगैरे करतात. ज्यांना पूजा आरती करायची असली इथे करतात. कारण ते रात्रीचे निवांत असतात, त्यामुळे त्यांचं शूटवाल्यांकडे जास्त लक्ष असतं. ते म्हणतात मोबाईल चालू करू नका, मोबाईल बंद करा, असं बोलतात ते. गर्दीच्या वेळी एवढं नाही लक्ष राहत, पण गर्दी कमी असल्यामुळे त्यांचं लक्ष सगळं आपल्याकडेच असतं. मी तर जाम खुश आहे, बाकी काही असो की नसो. हे बघा, तरी पण मी थोडंसं काढलं. हे पाळणं आहे आणि रिकामाई मंदिर. लोक खाली यायचं, हे आहे खाली मंदिरात, पूर्ण सरळ खाली यायचं. दर्शनाची. परत आम्ही दुसऱ्यांदा दर्शनाला चाललो. ती म्हणती तू तर खुश आहे ना, बाकी काही असो. मुलगी म्हणतीये तू तर खुश आहे ना, बाकी काही असो. कारण दुसऱ्यांदा दर्शन आणि ते पण छानपैकी दर्शन झालं, म्हणून तिला माझा चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. म्हणून ती मला म्हणाली तू तर खुश आहे ना, बस. मुलं पण पहा कसे पळतच. मुलांचे पण घरांगण दरवर्षी पण नेतो ना आम्ही त्यांना, तर त्यांना पण सगळं माहीत आहे तुळजापूरचं. आणि खूप छान असं ते बघा कसे पळतायत. दरवेळेस असं निवांत जातो आणि निवांत येतो. ह्यावेळेस तसं नाही झालं. आम्ही 6ला तर वापस फिरलो. रात्रीच्या 6ला निघलो आणि ती बघा कशी 2दा-3दा मला म्हणते की तू खुश आहे ना. तिचा चेहरा बघा किती खुश आहे अशी म्हणते मला. आणि हे बघा चिल्ले पिल्ले कसे पळत पळत दर्शनाला पळतायत. त्यांना पण खूप मजा वाटते गर्दी नसल्यामुळं. शुक्रवारचा दिवस होता, गर्दी खूप होणार होती, पण रात्रीचे 3ला नव्हती अशी गर्दी. बघा इथपर्यंत गेलो आणि इथून पुढं नाही जमलं, कारण ते सगळं लक्ष आपल्याकडं असल्यामुळे. हे बघा परडी, यामध्ये शिदा द्यायचा. काहीच नाही, तुम्ही पण जात जा कुलदेवीला. आपल्या कुलदेवीला जायचं, वर्षातून एकदा तरी जायचं. आणि साडी चोळी शिदा न्यायचा, बास इतकंच. शिदा आणि बाकी
2 हात तिसरं मस्तक असलं तरी चालतं, बाकी काही नाही. देवीला अशा भूक फक्त आपले भावनांची भुकेली असते. हे बघा रात्रंदिवस इथं तेल जळत असतं, दिवा चालूच असतो. कापुराचं तेल भेटतं तिथं, ते तेल आपण न्यायचं आणि इथं सगळ्यांनी परत दर्शन घ्यायचं. दंडवंत